तर सर्वात आधी आपण वेट वाईपनी फेस क्लीन करून घेणार आहे. फेसवर कुठे स्टँड नाही राहायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण पूर्ण फेस क्लीन करून घेणार आहे आणि नंतरच मेकअपला स्टार्ट करणार आहे. सेकंड स्टेप आपण टोनर लावणार आहे आणि मी N+चा टोनर यूज करते आहे. टोनरला थोडं सेट होऊ देणार आहे आपण. थोडी मसाज करायची टोनर लावल्यानंतर. आपण लावणार आहे मॉइश्चरायझर आणि मी निव्हियाचं मॉइश्चरायझर यूज करते. जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही जास्त मॉइश्चरायझर लावा आणि ऑइली स्किन असेल तर तुम्ही कमी पण लावू शकता. तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही लावू शकता. कमीत कमी प्रोडक्टमध्ये आपण कसा मेकअप करू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडी मसाज करायची फेसची. आणि हे झाल्यानंतर वॅसलीन लावून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टेप आपण लावणार आहे प्रायमर. ज्यांना ओपन पोर्स असतात त्यांनी पोर प्रायमर यूज करायचं. लावणार आहे प्रायमर आणि ते आहे इनसाइडचं बघा. प्रायमर पण आपल्याला पूर्ण फेसवर लावून घ्यायचं आहे. मेकअपच्या आधी प्रिपरेशन करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर स्किन प्रिपेअर नसेल तर मेकअप हा तुमचा बसणार नाही, सेट होणार नाही आणि तो लॉंग लास्टिंग पण नाही राहणार. आणि तुम्हाला फाउंडेशन ब्लेंड करताना पण खूप हार्ड जाईल. त्याच्यामुळं मॉइश्चरायझर प्रायमर हे पूर्ण स्किनवर लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी लावणार आहे इनसाइडचंच फाउंडेशन. फाउंडेशन लावताना एक साईड आधी लावायचं. नंतर मी माझा ब्लेंडरचा डबा बघा किती छान आहे, ह्याच्यामध्ये मी ब्लेंडर ठेवलं असतं. ब्लेंडरनी ब्लेंड करून घेणार आहे पूर्ण स्किनवर. पूर्ण फेसवर फाउंडेशन अप्लाय करत आहे. पूर्ण फेसवर सगळीकडून फाउंडेशन अप्लाय व्हायला पाहिजे. इवन कानाला पण तुमचं फाउंडेशन लागायला पाहिजे आणि मानेला पण, बिकॉज फेस आणि मान सेम दिसायला पाहिजे. नाहीतर मग सगळं फाउंडेशन फेसलाच लावणार आणि मानेला काहीच लावणार नाही. त्याच्यामुळं फेसला पण दिसायला पाहिजे, मानेला पण. मी रील्ससाठी मेकअप करते, सो मी कन्सिलर वगैरे काहीच यूज करणार नाही आहे आणि डायरेक्ट लूज पावडर अप्लाय करणार आहे. ते पण इनसाइडचंच आहे. ते पण तुम्हाला 500च्या आतमध्ये भेटून जाईल. पावडर पण पूर्ण फेसवर अप्लाय व्हायला पाहिजे आपल्या, तरच आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. आणि याला बेकिंग प्रोसेस म्हणतात.
तुम्हाला आता फरक जाणवत असेल. ते पण मी लूज पावडर पण मी ब्लेंडरनीच लावून घेणार आहे. पण आय मेकअपकडे जाणार आहे आणि मी कलर बारचा ब्रश घेतला आहे, ब्लेंडिंग ब्रश. सो मी एक आधी बेससाठी ब्राऊन कलर यूज करणार आहे. व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायचा बेस. आणि बेस घेताना कधी पण लाईट कलर घ्यायचे, डार्क कलर डोळ्यांना अप्लाय नाही करायचे एकदमच. ते काय होतं, खूप डार्क मेकअप दिसतो. स्टार्टिंगला कधी पण आय मेकअप करताना बेस हा लाईट कलर घ्यायचा, ठीक आहे. नंतर मी शुगरचा ब्रश यूज करणार आहे ब्लेंडिंग. आणि माझ्या साडीचा कलर आहे, कोणता कलर आहे, आता मी नेक्स्ट शेड घेणार आहे डार्क पिंकमधून, कारण माझ्या साडीचा कलर आहे वाईन. सो त्याला मिक्स मॅच व्हावं म्हणून मी हा शेड लावणार आहे. आणि खूप डार्क मला मेकअप नाही करायचे आज, बिकॉज मी रील्ससाठी आणि स्पेशल तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी हा मेकअप करते. आणि हा माझा आय मेकअप डन झाला आहे. ह्याच्यावर मी काहीच करणार नाही आहे. आणि लावलं तर मी ग्लिटर लावेल थोडं, जास्त नको आहे आय मेकअप. आता आय मेकअप झाला आहे आणि मी लावणार आहे लायनर. ते पण मी इनसाईडचंच यूज करते, बघू शकता तुम्ही. आणि हे लायनर खरंच खूप सुंदर आहे, एक विंगमध्ये लागून जातं. एक छोटा मिरर घेणार आहे मी. आणि आयलायनर लावताना कधी पण स्टार्टिंग आपण मधातून करायची, म्हणजे आयलायनर लावायला हार्ड नाही जात. तुम्हाला पण असं मेकअप घरी ट्राय करायचं आहे का, तुम्ही करू शकता. नंतर मी लावणार आहे इनसाईडचाच मस्कारा. हा पण तुम्हाला अंडर 500 भेटून जाईल. आणि मी कोणत्याच ब्रँडचं प्रमोशन नाही करत आहे गाईज. मी फक्त तुम्हाला अंडर 500मध्ये तुम्ही कसा मेकअप करू शकता हे सांगत आहे. आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. जे लोक खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे प्रोडक्ट नाही घेऊ शकत त्यांच्यासाठी. तुमच्याकडे टेक्निक असली ना, तुम्ही कोणत्या पण प्रोडक्टमध्ये मेकअप करू शकता. प्रोडक्ट कोणतंही असलं तरी चालेल, असं काही नाही की इनसाईडचंच असलं तरी चालेल. दुसरं पण जे कोणतं असेल त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता हा मेकअप. सो आता मी लावणार आहे काजळ. आणि माझं हे फेवरेट काजळ आहे हिमालयाचं. सो मी तेच लावणार आहे. एका स्ट्रोकमध्ये हे अप्लाय होऊन जातं. तुम्ही बघू शकता किती फास्ट हे वर्क करत आहे. सो आता फक्त राहिलं आहे लिपस्टिक आणि हायलायटर, ब्लशर आणि कॉन्टोरिंग. आणि ते पण मी तुम्हाला एक स्विस ब्युटीचं पॅलेट आहे, या पॅलेटमध्ये तिन्ही पण म्हणजे तुम्हाला कॉन्टोरिंग पण मिळून जाईल, ब्लशर पण आणि हायलायटर पण. सो याच्यामध्येच तुमचं तिन्ही काम होऊन जाईल. नंतर मी ब्लशरचा ब्रश घेणार आहे आणि देन स्माईल करायची आणि अप्लाय. खूप डार्क नाही करायचे मला, सो 1 स्ट्रोकमध्येच संपवून टाकणार आहे मी. नंतर मी हायलायटरचा ब्रश घेतला आहे, ब्रश. आणि जिथं जिथं तुमची स्किन हायलाईट करते तिथं तुम्ही हे लावू शकता.
आता मी काउंटरिंग करणार आहे. प्रोडक्ट घेताना थोडं घ्यायचं, नंतर टॅप टॅप करायचं, एक्स्ट्रा प्रोडक्ट काढायचं आणि जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच लावायचं. जिथं जिथं केसांवर फाउंडेशन लागलंय तिथं केसांना पण थोडं काउंटरिंग करून घ्या, बिकॉज केस पांढरे नाही दिसणार. आणि सगळ्यात मेन पॉईंट मी हा विसरली की आयब्रो डिफाईन करायचे आहेत, आणि ते मी आता करणार आहे. तुमच्याकडे जर स्पेशल आयब्रो डिफायनर पॅलेट नसेल तर बिलकुल काळजी करू नका. मी तुमच्यासाठी एक सिक्रेट आमची क्लासमधली टेक्निक घेऊन आली आहे. आणि असं एक आय शॅडो पॅलेट असतं, त्याच्यामध्ये ब्राऊन कलर असतो, तो घ्यायचा, थोडा हातावर अप्लाय करून घ्यायचा. नंतर थोडा लाईट ब्लॅक कलर घ्यायचा, दिसतोय तुम्हाला, आणि एक डार्क ब्लॅक कलर घ्यायचा. आणि या 3 कलरला आपल्याला मिक्स मॅच करायचे, म्हणजे एकात एक. हे बघा, आणि ब्लॅक थोडा जास्त आला आहे त्याच्यामुळे ब्राऊन घेते थोडा. नंतर अप्लाय करताना आधीच पुढं अप्लाय नाही करायचं, मधातून स्टार्ट करायचं आधी. तुम्हाला जर पेंटिंग खूप छान येत असेल ना तर तुम्हाला हे पण काम खूप मस्त जमल, आय नो. हा झाला आहे मेकअप डन. आणि विदाऊट लॅश नो लुक, सो लॅश अप्लाय करणार आहे आपण. आता आपण लॅश लावणार आहे. मी PSCचा ग्लू यूज केला आहे त्याला. माझ्यासाठी ही खूप इझी गोष्ट आहे, कारण मी नेहमीच लावते. तुम्ही बघू शकता लॅश लावल्यावर काय लुक आला आहे. सो लॅश लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. विदाऊट लॅश लुक येत नाही मेकअपला. दुसरं पण आपण लॅश लावून घेणार आहे आता. लॅश अप्लाय झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता कसं लुक आलं आहे ते. सो लॅश तुम्ही स्किप नका करू, मला तरी वाटतं. आणि माझ्याकडं आयलॅश कर्लर आहे, सो मी यूज करते. तुमच्याकडं नसेल तरी चालेल, तुम्ही असं पण करू शकता बोटाने. सो डन. आता आपला राहिलं आहे लिपस्टिक. फायनली लिपस्टिकशिवाय काही लुक येणार नाही. आणि लिपस्टिक मी मिक्स मॅच करून लावणार आहे, ते पण इनसाईडचं. एक हे आणि नंतर एक न्यूड शेड आहे आणि एक डार्क शेड आहे. सो आधी मी थोडा डार्क शेड लावून घेणार आहे. आता मी न्यूड शेड लावणार आहे. आधी मी डार्क शेड लावला होता. लिपस्टिक लावताना तुमच्या पण लाईन शार्प नाही आहेत का, तर मग तुम्हाला क्लास करण्याची आवश्यकता आहे.
झालं आहे माझा फायनल लुक आणि आउटफिट घातल्याशिवाय कसा लुक येणार आहे ना. सो स्टे ट्यून. आणि हा होता गाईज माझा फायनल लुक. सो तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बॅकनी पण दाखवणार आहे आता. आणि हा होता गाईज माझा फायनल लुक. सो कसा वाटतोय तुम्हाला बघून नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण कमी प्रोडक्टमध्ये आणि 500च्या आतमध्ये प्रोडक्टमध्ये तुम्ही मेकअप करू शकता. कसा वाटला मेकअप नक्की कमेंट करून सांगा. आणि असे मेकअप बघायला आवडतील का मला कमेंट करून सांगा. आणि मेकअप आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब याच्यासाठी की मी नेक्स्ट व्हिडिओ मेकअपचा जो अपलोड करेल तो तुम्हाला दिसायला पाहिजे. त्याच्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या इंस्टा आय डीला पण फॉलो करा. या लुकवरचे मी आता रील्स काढणार आहेत आणि फोटोज पण. सो ते इंस्टावर टाकणार आहेत. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.